जाता जाता मला एक सुचवायचं देखील आहे, की प्रदूषण आपल्याकडे पण खूप वाढत चाललेलं आहे. अनेक ठिकाणी अनेक विकासाचे प्रोजेक्ट चालू आहेत आणि त्याचा परिणाम आपल्यावरती होतोय. मला असं पर्सनली वाटतं, की सफाळाचा श्वास हा ना आपल्या इकडच्या ह्या पंडितवाडीमध्ये आहे. ही जी पंडितवाडी आहे, या पंडितवाड्यामध्ये खूप प्रकारची झाडं आहेत, फळांची झाडं आहेत. आता ती गेल्या काही वर्षामध्ये खूप कमी झाली, विरळ होत चालली. ही पंडितांची ही खाजगी जागा आहे. पंडितांचे उपकार या सफाळ्यावरती खूप आहेत. त्यांनी सफाळ्यासाठी देऊ केलेल्या आहेत जागा अनेक गोष्टींसाठी. असा एखादा प्रोजेक्ट किंवा असा एखादा विषय पंडितांकडे जर आपण घेऊ शकलो त्यांच्याच नावाने, की एखादं थीम पार्क असेल किंवा बायोडायव्हर्सिटी प्रोजेक्ट असेल, जो इकडच्या लोकांना पर्यावरणीय नैसर्गिक दृष्ट्या देखील लोकांना फायद्याचा आहे. इकडच्या लोकांना इकडे छान जाऊन फिरता येईल, इकडच्या वयस्कर लोकांना तिकडे जाता येईल, एक छान विरंगुळा होईल. सांस्कृतिक वारसा देखील आपल्या सफाळ्याचा खूप आहे. अनेक सांस्कृतिक संस्था इथे निर्माण झाल्या, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम इकडे होत असतात सतत. तर त्याच्यासाठी एखादं सांस्कृतिक केंद्र उभं राहील त्या ठिकाणी, नाट्यगृह येऊ शकेल किंवा एखादा सभागृह असेल, गृहामध्ये आपल्याला ते घेता येतील. नाटकं आपण इकडे आणू शकू. नाटक प्रेमी देखील इकडे अनेक जण आहेत, त्यांना तिथे त्यांचे खेळ सादर करता येतील, अनेक नाटकं आपल्याला इकडे लावता येतील. तर अशा पद्धतीचं एखादं पार्क आपल्याला तिकडे उभं करता येऊ शकेल, याच्यासाठी पुढाकार आपण घेऊ शकतो. काय वाटतं तुम्हाला, असं होऊ शकतं? होऊ शकतं कारण पंडित साहेब जे आहेत, पंडित साहेब आणि त्यांचे कुटुंबीय हे कधीही सहकार्य करणारेच लोक आहेत. आता जी रेल्वेची जागा, रेल्वेच्या कॉरिडॉरची जागा त्यांची दिली, त्यांनी कुठल्याही प्रकारचं आडमोठं धोरण न ठेवता ती जागा दिली. आणखी काय लागेल तर घ्या म्हणून. तर ते सहकार्य करणारे लोक आहेत, मदत करणारे लोक आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे असं जर प्रस्ताव आपण ठेवला तर नक्कीच आपल्याला ती मदत करतील.